शहादा येथे आदिवासींचे खोटे जात प्रमाणपत्र देत असल्याची बिरसा फायटर्सची तक्रार. शहादा प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन, खोट्या दस्तऐवजांची शाळेत चौकशी सुरू. शहादा तालुक्यातील टोकरेतोडी जातीच्या लोकांना किंवा गैर आदिवासींना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देऊ नये अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून प्रांत अधिकारी शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, प्रभुदत्तनगर शाखेचे अरुण पावरा आदी कार्यकर्ते उपस्थित होते. खोट्या दस्तऐवजाची चौकशी संबंधित शाळेत सुरू असल्याची प्रांत अधिकारी यांनी सांगितले. भारतीय संविधानाने आदिवासींना म्हणजेच अनुसूचित जमातीला 7% आरक्षण दिले, परंतु काही गैर आदिवासी लोक गैरमार्गाने अनुसूचित जमातींचे खोटे जात प्रमाणपत्र मिळवून आदिवासींच्या आरक्षणाचा गैरफायदा घेत आहेत. आदिवासींच्या आरक्षणात घुसखोरी करून आदिवासींच्या सवलती घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे गैर आदिवासींनी अनुसूचित जमातीच्या लाखो नोकऱ्या बळकावल्या आहेत. अशा गैर आदिवासी लोकांमुळे सरकारने अधिसंख्य निर्माण केली. 12,05,000 पेक्षा अधिक रिक्त पदे अद्यापही सरकारने भरली नाहीत. त्यामुळेच आदिवासी उमेदवारांवर अन्याय होत आहे. शहादा तालुक्यातील कमरावत, शेलटी इत्यादी गावातील टोकरेकोळी जातीतील लोकांनी शाळेच्या रजिस्टरवर फेरफार करून 1950 पूर्वीच्या पुरावा मानवी दिनांकाचा खोटा पुरावा काढून घेतलाय. त्यामुळे शहादा तालुक्यात अनेक लोक खोट्या दस्तऐवजाच्या आधारे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. काहींनी मिळविले आहेत. हे आदिवासींच्या आरक्षणासाठी अत्यंत धोकादायक बाब आहे. चोपडा विधानसभेच्या माजी आमदार सौ लताबाई चंद्रकांत सोनवणे ह्या टोकरेकोळी जातीच्या आहेत. हे सिद्ध झाल्यानंतर माननीय अध्यक्ष अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र समिती नंदुरबार व माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांनी सौ लताबाई चंद्रकांत सोनवणे यांचे टोकरेकोळी जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरवले. त्यामुळे टोकरेकोळी जातीचे लोक अनुसूचित जमातीत येत नाहीत हे सिद्ध झाले. म्हणून शहादा तालुक्यातील अशा टोकरेकोळी जातीतील लोकांना किंवा गैर आदिवासींना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देऊ नये, अन्यथा गैर आदिवासींना आपल्या कार्यालयातून अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळत असल्याचे आढळून आल्यास आपल्या कार्यालयासमोरच तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून प्रशासनास देण्यात आला. न्यूज नेटवर्क शहादा.